नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली आज आहे 12 एप्रिल 2025। तर ॲक्च्युली आपण मार्केटमध्ये काही डेटा रीडिंग आपण या ठिकाणी सिरीज चालू केलेली आहे आणि डेली मी डेटा पोस्ट करत असतो। तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लर्न करणं फार इम्पॉर्टंट आहे। जर शिकलो आपण तर काही मोठा एक गेम चेंजर प्लॅन जो FIs आणि प्रो प्लेयर आहेत ते घेऊन येतात मार्केटमध्ये, तो आपल्या हाती लागू शकतो। तर एक गोष्ट नक्की आहे की ह्याच्या डिमांड आणि सप्लाय म्हणजे पैशाचा खेळ आहे हा सगळा। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय आहे आणि डिमांड सप्लायमध्ये गॅप आला की आपण बाय डिफॉल्ट हे करू शकतो। आता त्याला काउंटर करण्यासाठी काही न्यूज मार्केटमध्ये असतात, काही इव्हेंट्स येत असतात आणि ह्या गोष्टी चालू असतात आणि ह्या गोष्टी चालू असताना प्रत्येक प्लेयरची पोझिशन्स कशी बदलते आणि ते काय लेवलनी ॲडजस्टमेंट करतात आणि काय करतात ह्या गोष्टी आपण ॲनालाइज करत असतो। तर हे तुम्ही बघू शकाल। आता एक इमेज मी तुम्हाला शो करतो आहे, त्यामध्ये 23,200चा जो झोन आहे 23,200-300 तिथून एक शार्प डाऊन आला, ठीक आहे। त्याच्यानंतरून दुसऱ्या दिवशी ट्रम्पने अजून एक नाटक केलं आणि जे टॅरिफ्स लावले, फार मेजर टॅरिफ्स, तर 7 तारखेला मार्केट गॅप डाऊन झालं होतं ऑलमोस्ट 1200 पॉईंट। त्यानंतर डे एंडला थोडंसं ते रिकवर झालं, ठीक आहे। रिकवर झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा काही दुसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला 9 तारखेला पुन्हा एक काही रॅली आपल्याला बघायला भेटली, ठीक आहे। सॉरी 8 तारखेला काही रॅली आपल्याला बघायला भेटली। तर आता हे कसं झालं आणि काय झालं याच्यामध्ये, तर आपण जाऊया डेटामध्ये। या डेटामध्ये काय चेंजेस झाले आणि हे एक्झॅक्ट डॉट लेवलला आता तुम्ही 23,200 पासून 21,800चं ज्यावेळी तुम्ही बेरीज कराल आणि भागिले 2 कराल तर आपल्याला लक्षात येईल की साधारण 22,500च्या आसपास त्याचा ॲव्हरेज येतो आणि हा ॲव्हरेज हाच कसं काय क्लोजिंग असू शकतो, तर याला निमित्त आहे आपला डेटा पॉईंट्स। आता जर एवढ्या निगेटिव्ह न्यूज आहे तर मार्केट थोडं खाली क्लोज व्हायला पाहिजे किंवा आजूबाजूला व्हायला पाहिजे, पण तो तिथंच का झालं आहे, तर हे याचा एक कोइन्सिडन्स आहे का, तर नक्कीच नाही मित्रांनो। तर ह्या ज्या इमेजेस आहे आपण त्या ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करू, जे डेटाज आहेत जुने ते ॲनालाइज करू। आता हा तुम्ही 9 तारखेचा डेटा बघू शकाल, हा ॲक्च्युली एक्सपायरीचा डेटा आहे। त्याआधी मी तुम्हाला 8 तारखेचा डेटा दाखवतो, ठीक आहे। 8 तारखेचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल आपल्याला FIsवर थोडंसं फोकस करायचं आहे की हा डेटा आणि एक्सपायरी ही एक्झॅक्ट कशी काय असू शकते। तर तुम्ही बघू शकत असाल तर हे बघा, FIचा 7 तारखेच्या कम्पेअर टू 8 तारखेला जे कॉल्सच्या पोझिशन्स आहेत, कॉल जे लॉंग्स आहेत आणि पुट लॉंग्स 5 नंबरला पुट लॉंग्स आहेत, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मेजर चेंज आले आणि ह्या ज्या आहेत त्या पोझिशन्स 20% आणि 27% वाढल्या, ठीक आहे। म्हणजे कॉलमध्ये पण लॉंग केले आणि पुटमध्ये पण लॉंग केले, ठीक आहे। तर याचा अर्थ काय आहे की FIs आउट ऑफ मनी पुट बाय करतील आणि मग मोठं मूव येईल नाही। ऑप्शन जे FIs आहेत ते ऑप्शन सेलर्स असतात, तर हे कशा पद्धतीने हे करतात ते आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट आहे। आता लाईव्ह ट्रेडिंग करत असाल तुम्ही, तुम्हाला माहीत जर असेल तर एक जर स्ट्रॅडल घ्यायचा आहे तर आउट ऑफ मनी आपल्याला 2-3 कॉल घेतले त्या पट्टीत तर आपल्याला थोडंसं मार्जिन बेनिफिट मिळतं। तर मग FIsनी हेच केलं असेल, आउट ऑफ मनी कॉल बाय केले असतील आणि ATM शॉर्ट्स केले असतील, ATM शॉर्ट्स। आता आपल्याकडे काय एक मिसकन्सेप्शन आहे की जर FIs आहेत तर ते आउट ऑफ मनी कॉल विकतात, आउट ऑफ मनी कॉल विकून प्रॉफिट कमवतात। तर मित्रांनो तसं नाही आहे, प्रत्येक वेळी ते आउट ऑफ मनी कॉल पण विकतात, ते इन दी मनी कॉल पण विकतात, ATM पण विकतात। डिपेंड ऑन सिच्युएशन आहे की मार्केटला त्यांना काय सांगायचं आहे। तर तुम्ही बघू शकत असाल पोझिशन्स 20% वाढल्या होत्या, ठीक आहे। कधी 8 तारखेला संध्याकाळच्या वेळी। तर आता जी 9 तारखेला एक्सपायरी होती आपली, 9 तारखेचा डेटा तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे सगळं अनवाइंडिंग झालं। जेवढ्या पण लॉंग पोझिशन्स होत्या त्या तेवढ्या त्यांनी काढल्या। आता 9 तारखेचं मॅजिक तुम्हाला दाखवायचं झालं तर या ठिकाणी आपण चार्टवर जाऊया आणि 9 तारखेला जे एक्सपायरीचं क्लोजर झालं ते एक्सपायरी कुठे झाली हे बघा, हा बघू शकत असाल। आता एवढी अनसर्टन्टिटी आहे मार्केटमध्ये, एवढी व्हॉलॅटिलिटी आहे खतरनाक आणि
एक्सपायरी जी आहे ती डॉट लेवल 22,400ला झाली आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे? दिवसभर मार्केट एका शॉर्ट रेंजमध्ये बघू शकाल इथे एकदम शॉर्ट रेंजमध्ये मार्केट ट्रेड केलं आणि हार्डली 22,460-70पर्यंत गेलं असेल आणि खालची जी रेंज आहे ती 23,360च्या आसपास असेल आणि मार्केटनी एकदम नॅरो रेंजमध्ये दिवसभर काम केलं आणि मार्केटची क्लोजिंग झाली 22,400 डॉट लेवलला. तर हा कोइन्सिडन्स असू शकतो मित्रांनो? नक्कीच नाही, हा कोइन्सिडन्स नाही आहे, हा डेटामध्ये झालेले चेंजेस आहेत. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की जे मोठे लोक आहेत, जे प्रो प्लेयर आहेत, ते या ठिकाणी अशा पद्धतीचा गेम करतात. आता पोझिशन्स किती हलक्या झाल्यात, 37% मायनस आणि इकडे पुट जे लॉंग होते ते पण 28% मायनस झाले. ATMमध्ये 35% काढलेत. ATM जे कॉल्स त्यांनी शॉर्ट केले असतील ते आणि पुट्स जे शॉर्ट केले असतील त्याच्यामध्ये 27%चं ड्रॉप आहे. तर आता हे नेट टू नेट तुम्ही बघितलं ना मित्रांनो. आणि हे बघा लॉंग्स पण कमी केलेत फ्युचरमध्ये. 1 नंबरला जो आहे फ्युचर लॉंगचा डेटा आहे हे त्यांनी कमी केलेलं आहे. तर हा कोइन्सिडन्स नक्कीच नाही आहे. तर ह्या डेटाचे जे मुवमेंट आहेत ना, हे ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे. न्यूज एक इंडिकेटर आहे. न्यूज आल्यानंतर काही चेंजेस 200% होणार आहे. पण तुम्हाला जर डेटावर काही इंडिकेशन्स असतील तर आपल्याला ते हे करतात. आता ह्या 2 लाख 2.5 लाखाच्या ज्या पोझिशन आहे, शॉर्ट पोझिशन, ह्या एवढा खाली करणं किंवा ह्याचं अनवाइंडिंग करणं तेवढं इझी आहे का? नाही, त्यांना पूर्ण वेळ त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तर त्याला सपोर्टिंग इकडे प्रो प्लेयर्स पण सपोर्ट करतात. त्यांनी पण सेम काइंड ऑफ थिंग्स बनवल्या होत्या आणि रिटेलर आपला त्यामध्ये भरडला जातो. तर तो प्रत्येक वेळीच भरडला जातो असं नाही, तो पण थोडासा स्मार्ट आहे असं आपण हे नाही करू शकत. कारण जर रिटेलर कधी प्रॉफिटच नाही बनवणार तर हे लोक लॉस कधी करणार? तर रिटेलर प्रत्येक वेळीच लॉस जाणार तर तो पळून जाईल, तो सगळं त्याचं बोरी बिस्तारा बांधून पळून जाईल. पण प्रत्येक वेळी तसं होत नाही. रिटेलर एक एक्सपेक्टेशन्सवर चालतो आणि त्या गोष्टी होतील असं हे करू शकतो. आता त्यालाच धरून आपण बघू शकतो या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचा जो डेटा आहे म्हणजे कालचा जो डेटा आहे, कालच्या डेटामध्ये काय आलं, गुरुवारची सुट्टी असल्यामुळे मार्केट शुक्रवारी चालू होतं म्हणजे 11 तारखेला. ठीक आहे. आता 11 तारखेचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे, 11 तारखेच्या मार्केटमध्ये 11च्या डे एंडला आपल्याला काही चेंजेस बघायला मिळालेत. म्हणजे ज्या लॉंग्स होत्या प्रोच्या क्लायंटच्या त्या थोड्याशा कमी झाल्यात. FIचे जे शॉर्ट पोझिशन होत्या त्या त्यांनी थोड्या कमी केल्यात आणि प्रोने पण स्मार्टली सगळ्या शॉर्ट पोझिशन ऑलमोस्ट कमी करत ओन्ली 17,000चं शॉर्ट पोझिशन्स त्यांनी कॅरी केलेलं आहे. तर हे जे आहे ना कॉल लॉंग्स, पुट शॉर्ट्स, कॉल शॉर्ट्स, तर हे जे आहे हे आपल्याला डेटामधलं फार मोठे इंडिकेशन्स आहे लॉंग टर्ममध्ये की जे आपल्याला लॉंग टर्म जो ट्रेंड आहे तो ॲनालाइज करण्यासाठी हे करतात. तर आता हे मार्केट जे आहे ते ॲक्च्युली 700-800 पॉईंट वरती ओपन व्हायला पाहिजे होतं. जसं US मार्केट 4-5%, 7-8% वरती गेलं, बाकीचे मार्केट्स वरती गेले, पण इंडियन मार्केट हार्डली 1.5% पॉझिटिव्ह ओपन झालं आणि 2%, 2.25%वर ते क्लोज झालं. म्हणजे 429 पॉईंट समथिंग मार्केट क्लोज झालं. तर हे का असं झालं की एवढ्या एक्सपेक्टेशन्स ओव्हरनाईट होत्या, 800-900 पॉईंट गिफ्ट निफ्टीवरती दाखवत होता आणि तरी दुसऱ्या दिवशी मार्केट तेवढं काय वरती गेलं नाही. तर आता पुन्हा त्यांनी ज्या पोझिशन्स बनवलेल्या आहेत ना, तुम्ही बघू शकता की जे कॉल लॉंग्स आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, त्यानंतर पुट जे लॉंग्स आहेत ते त्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि जे शॉर्ट पोझिशन्स आहेत कॉल शॉर्ट आणि पुट शॉर्ट ते 5,22,000 आणि 4,65,000 आहे. तर अगेन ते थोडेसे पॉझिटिव्ह बायस ठेवून ATM त्यांनी शॉर्ट केलेलं आहे. तर मग मार्केटमध्ये यांचा जो व्ह्यू आहे तो शॉर्ट टर्ममध्ये बुलिश आहे, पण थोडासा रेंज बाउंड आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला ट्रेड करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता हे प्रत्येक वेळी असं होत नाही, ते ॲग्रेसिव्ह पोझिशन्स पण घेतात, स्प्रेड बनवतात, कधी ATM कॉल बाय करून आउट ऑफ मनी कॉल सेल करतात आणि एक
डायरेक्शनल मूव पण प्ले करतात. ज्यावेळी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मार्केट पडत होतं ना, तेव्हापासून त्यांनी या गोष्टी फॉलो केल्या आणि त्या हिशोबाने ते रॅली ती कंटिन्यू झाली. तर रिटेलर त्यावेळी लॉंग करत होता कंटिन्युअस. आत्तासुद्धा लॉंग आहे, पण त्यांनी लॉंग थोड्यासा कट केलेलं आहे. तर तिन्ही जे प्लेयर आहेत ते थोडेसे पॉझिटिव्ह आहेत आणि थोडंसं रेंज बाउंड या ठिकाणी मार्केट दिसतंय. म्हणजे जरी किती व्हॉलेटिलिटी असली तरी तुम्ही बघितलं एका नॅरो रेंजमध्ये ते क्लोजिंग देऊ शकतात, कारण तेवढ्या हेवी पोझिशन्स त्यांच्याकडे असतात आणि हा डेटा डिकोड करणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. हा ॲक्च्युअल नॉलेजवाला आणि इनसाईड व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कुठलाही मोठा ट्रेडर फ्री ऑफ कॉस्ट आणि एवढ्या डिटेल्समध्ये देणार नाही. जो तुम्हाला डायरेक्शनल कॉल पुटसाठी सांगेल तो काही सिक्रेट्स त्याच्याकडे 200% ठेवेल, पण मी तुम्हाला हा जो सिक्रेट आहे हा सिक्रेट देण्याचा मी 200% प्रयत्न करतो मित्रांनो. तर मला अप्रिशिएट नक्की करा. हाच व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि कॉल पुट डेलीचे बाय सेल ह्याच्यापासून लांब राहा. असंही कुठलंही मंत्र नाही आहे की बाय केलं की प्रॉफिट होईल, सेल केलं की लॉस होईल, सेल केलं की प्रॉफिट होईल, असं काही होणार नाही. आपल्याला एक लाँग टर्म विचार करून एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागेल. जे पण NISM 8 सिरीजमध्ये स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहे त्याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन कुठं होतं आहे, स्ट्रॅडल काय आहेत, स्ट्रँगल काय आहेत, स्प्रेड्स काय आहेत, त्यानंतर हेजिंग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजावणार आहे. तर माझ्या या गोष्टींना थोडंसं ॲप्रिशिएट करा, लोकांपर्यंत पोचवा आणि अजून इन्साईटसाठी मला फॉलो करून ठेवा मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.